ज्या विविध शैक्षणिक संस्था संघटना त्यांनी सुद्धा आपल्या संस्थेची नावं आमच्याकडे द्या. आमदार महोदयांकरता राखून ठेवलेले हरिभाऊजी मोहोळ, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, संचालक अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आदरणीय मोहोळ साहेबांना सुद्धा विनंती आहे त्यांनी दादांना पुष्पांजली अर्पण करून या श्रद्धांजली विचार मंच. माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधानसभा मंडळ दादा आले असतील तर दादांना सुद्धा विनंती आहे त्यांनी या विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. माजी मंत्री सन्मान्य श्री सुनील भाऊ देशमुख, सन्मान्य ये तो नहीं करना है ना. नगरपालिकेचे सन्माननीय महापौर श्रीचंदजी तेजवाणी, सर्व नगरसेवकांना विनंती आहे आपण सुद्धा या विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. माजी पालकमंत्री सन्माननीय श्री प्रवीण भाऊ पोटे आपणास सुद्धा विनंती आहे आपण आदरणीय दादांना पुष्पांजली अर्पण करून या विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. अमरावती महानगरपालिकेचे महापौर सन्माननीय श्री श्रीचंदजी तेजवाणी आपणास सुद्धा विनंती आहे आपण या विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या सन्माननीय आमदार सुलभाताई खोडके आपणास सुद्धा विनंती आहे आपण या विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. आदरणीय दादांना पुष्पांजली अर्पण करून या विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. सर्वांनी मागे या. सन्माननीय श्री सुनीलजी बराडे, सन्माननीय श्री गणेशजी रॉय आपणास सुद्धा विनंती आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघ श्री राजेश भाऊ वनखडे आपणास सुद्धा विनंती आहे आपण आदरणीय साहेबांना या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करून या विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवर शोभाकुल लोकांना सर्वप्रथम एक खेळाडू म्हणून अजितदादांना श्रद्धांजली द्यावी लागते हा माझ्यासाठी खेळाडू म्हणून एक काळकुट्ट दिवस माझ्या आयुष्यातला मी मानतो. साधारणतः गेले 11 वर्षापासून अजितदादा आणि मी अजितदादांसोबत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये काम करत होतो. ते आमचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. जेव्हा केव्हा त्यांच्यावर काम करण्याची वेळ आली तेव्हा एक लक्षात आलं की एक विजनरी माणूस कसा असतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अजितदादा होते. कुठले डिसिजन घेत असताना त्यात कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु नाही, कुठलेही कन्फ्युजन नाही. विचार अतिशय सुस्पष्ट, बोलणं अतिशय सुस्पष्ट, या प्रकारचा माणूस त्याच्याबरोबर मला 11 वर्ष काम करता आलं. विजनरी जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांचा अजून एक गुण पाहिला, कारण मी जेव्हा बोलतोय तेव्हा एक राजकारणी म्हणून मी बोलू शकत नाही, ती माझी पात्रता नाही. पण राजकारणात खेळ नको आणि खेळामध्ये राजकारण नको हे प्रिन्सिपल बाळगून त्या माणसाने पूर्ण आयुष्यभर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनसाठी काम केलं.
विजनरी जर म्हटलं तर आपल्याला हे लक्षात घ्यावं की गेले 3 नॅशनल्स त्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र स्टेट केलं होतं आणि तिन्हीमध्ये पूर्ण देशातनं टॉपर म्हणून आलं. त्यासाठी सगळ्यात मोठं कारण हा अजितदादांचा सपोर्ट आमच्या सगळ्या खेळाडूंना होता, त्यामुळे ते शक्य झालं. स्पोर्ट्सचा विचार करत असताना तो माणूस अगदी त्यावेळेला खेळाडूपर्यंत विचार करायचा आणि त्या अनुषंगानेच कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या बालेवाडीतल्या ऑलिम्पिक भवनचा प्रश्न सुद्धा त्यांनी निकाली काढला होता. त्याचप्रमाणे येणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी सुद्धा त्यांनी प्लॅनिंग करणं सुरू करून दिलं होतं. असं असताना अचानक महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमधून या माणसाचं निघून जाणं ही पूर्ण महाराष्ट्रातल्या खेळाडूंसाठी न भरून निघणारी पोकळी झाली आहे. सगळेच खेळाडू अतिशय दुःखी आणि शॉकमध्ये आहेत अजूनही की आता काय होणार. तर त्या सर्वांतर्फे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. दादा आता एकच सांगतो की जेव्हा केव्हा MOA मध्ये ते काम करत होते, नुकतंच आता 2-2.5 महिन्यापूर्वी आमचं इलेक्शन झालं. इलेक्शन मी सुद्धा वोट करत होतो. दादांनी मला अगदी हसत खेळत म्हटलं, का देशपांडे तुम्ही मला तरी वोट टाकणार नाही, कारण विरुद्ध पार्टीला आमच्या पक्षातली व्यक्ती उभी होती. त्या दादा म्हटलं साहेबांचा देवगिरीचा शब्द आमच्यासाठी शेवटचा शब्द असतो, त्यामुळे तुम्हाला हे माहिती आहे की आम्ही तुम्हाला वोट टाकू शकत नाही, पण म्हटलं एक शक्यतो असं करा की MOA मध्ये इलेक्शन होऊ देऊ नका. आणि फॉर्च्युनेटली त्यांनी तसं घडवून आणलं. आमचं इलेक्शन झालं नाही. तशी पुन्हा त्यांनी मला आवाज दिला की देशपांडे तुम्ही सांगितलं आता इलेक्शन झालं नाही आहे, आता कामाला लागा. तर अशी ही व्यक्ती की ज्याच्या आयडियाज अतिशय क्लिअर होत्या, कोणावरही एक्स्ट्रा बर्डन आणण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. त्यांच्याबरोबर 11 वर्ष राहिलो आणि अचानक त्यांनी एक्झिट घेतली आपल्याला, हे माझ्यासाठी अतिशय दुःखद बातमी आहे. मी माझ्यातर्फे वैयक्तिक महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे, महाराष्ट्र आर्चरीतर्फे, इंडियन कबड्डी असोसिएशनतर्फे आणि सर्व खेळाडूंतर्फे त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. भाऊ, आज या ठिकाणी आदरणीय दादांना आपल्या शब्दसुमरांनी श्रद्धांजली अर्पण करण्याची विनंती BC सन्माननीय श्री हेमंतदादा काळमे, सदस्य श्री शिवाई शिक्षण संस्था अमरावती यांना करतो. जी महाराष्ट्राची हानी झाली त्या दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आज आपण इथे सर्वपक्षीय लोक इथे एकत्रित त्याच पेंडॉलमध्ये आम्ही त्यांना आदरांजली अर्पण केली. आदरणीय दादांना प्रेम करणारा फार मोठा परिवार या महाराष्ट्रभर आहे आणि दादा गेल्यानंतर हे लक्षात येते की दादा हे किती मोठे माणसं होते. आदरणीय दादांना श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्था, स्वर्गीय दादासाहेब काळमे स्मृती प्रतिष्ठान, स्वर्गीय दादासाहेब काळमे स्मृती दंत महाविद्यालय व रुग्णालय हिंगणा जिल्हा नागपूर यांच्यातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो. दादा यांच्या या श्रद्धांजली सभेत उपस्थित महाराष्ट्राचे महसूल मंत्री, पालकमंत्री श्री बावनकुळे साहेब, अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्री तेजवानीजी, मंचकावर उपस्थित असलेले सर्व पक्षीय नेतेगण, सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांवर ही परिस्थिती ओढावेल असं कोणालाच वाटलं नाही. आणि जेव्हा ही घटना घडली तर काही लोकांनी त्याच्यावर विश्वासही ठेवला नाही. लोकांना असं वाटलं की चमत्कार घडेल आणि दादा त्याच्यातून सुखरूप बाहेर येतील, पण ते होऊ शकलं नाही. दादांचा आणि माझा 5 वर्षाचा कार्यकाल सोबत गेला. मी स्वतःला सुदैवी समजतो की त्यांचा राज्यमंत्री म्हणून जवळजवळ 5 वर्ष मी काम केलं. मला आठवते की त्या काळी एक संघ काँग्रेस पक्ष होता आणि 1999च्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अलग झालं. आणि त्या काळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा दबदबा होता. सर्व शक्तिमान काँग्रेस पक्षाचे नेते पश्चिम महाराष्ट्रातले होते. आणि जसं काँग्रेसमध्ये विभाजन झालं तसं जे
खूप वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये जे राहिलेले आमच्यासारखी लोक होती, मी असो, रणजित कांबळे असो, नितीन राऊत असो, सेवक वाघाय असो, अनेक लोकांना तेव्हा काँग्रेस पक्षाने तिकीट दिल्यानं आम्ही निवडून आलो. 1999 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं संयुक्त सरकार झालं. दादांकडे कृष्णा खोरे हे खातं होतं, पाटबंधाऱ्याचे कृष्णा खोरे खातं होतं. आणि आमचा तो समज होता की बा विदर्भावर खूप अन्याय होत आहे, विदर्भाचा अनुशेष हा सतत वाढत आहे. आणि मला असं आठवतं की तेव्हा बी टी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली नितीनजी गडकरी, लोकप्रिय उपमुख्यमंत्री जे आज आपल्यामध्ये नाही आहे आणि अत्यंत सगळ्या महाराष्ट्रावर आलेले संकट की राज्याचं नुकसान तर झालंच आहे, पण आमच्यासारख्या प्रत्येक कार्यकर्ता जो दादांवर कुठेही असला तरी प्रेम करत होता, अशा कार्यकर्त्यांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी दादांना श्रद्धांजली द्यायसाठी आपण सगळे एकत्र झालो. या ठिकाणी आदरणीय अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. अमरावती शहराचे महापौर या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्या पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्या साधू संतांच्या उपस्थितीमध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली या ठिकाणी आपण सगळे देत आहे. मी अत्यंत दादाचा नेहमी ऋणी राहिलेला आहे की राजकारणामध्ये दादांनी नेहमी एक लहान भावासारखं, एक परिवारासारखं साथ दिली मला. 2014 नवनीत राणांना त्यांनी तिकीट दिली. अनेक प्रसंगामध्ये त्यांनी, कठीण प्रसंगामध्ये साथ दिला, नेहमी खंबीरपणे उभे राहिले. तेव्हा पराभव जरी झाला तरी त्याच्यानंतर 2019 पाठिंबा दिला. आणि पूर्ण ताकदीनं एक नेता कसा उभा राहते आणि कशा पद्धतीने एखाद्या कार्यकर्त्याला साथ देते, ते खऱ्या अर्थात जिवंत उदाहरण मी माझ्या आयुष्यामध्ये दादाच्या रूपामध्ये एक चांगला लोकप्रिय नेता डोळ्यांनी पाहिलेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये एक रोखठोक बोलणारा, मुंफट बोलणारा आणि त्या रोखठोकीमध्ये अनेकांना दादा म्हटल्यानंतर वेगळ्या दादांची भीती वेगळी असते, पण या दादाची आदरानं भीती होती, सन्मानानं भीती राहत होती की दादांचा एखादा शब्द जर बोलले तर त्यांचा किती आदर मनामध्ये असते, किती धाक असते. ती आदराची भीती नेहमी दादांच्या माध्यमातून नेहमी आढळत होती. आणि त्यांचा सन्मान नेहमी प्रत्येक अधिकारी असो, मंत्रालयातला या कुठला राजकीय नेता असो, दादांच्या प्रत्येक वक्तव्याचं कोणीही थोड्या वेळ जरी आपल्याला वाईट वाटत असेल, पण तो नेहमी आदराने, सन्मानानं आपण स्वीकारत होतो. आणि सकाळी 6 वाजता उठणारा नेता, 6:30 वाजता कामाला लागणारा नेता, म्हणजे अनेकदा मला आठवते की मी जर वेळ मागितली तर सकाळी ते 7 वाजताची वेळ देतात, कधी 8 वाजता देतात. आणि एवढ्या शिस्तीचा आणि एवढा अभ्यासू नेता, मला तर वाटते की आपल्या कामाप्रती एवढं प्रामाणिक आणि सकाळी उठून कामाला लागणे, प्रत्येकाच्या फोनचा जबाब देणे, एखाद्याचा फोन जर आला त्याला पलटून फोन करणे, एवढ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये एवढ्या जमिनीवरचा नेता आज जो आपल्यामधून हरवून गेलेला आहे, हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं दुःख खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात झालेलं आहे. कारण हे सत्य आहे, मृत्यू हा पूर्ण सत्य आहे, ते येणारच आहे. परंतु शिखरावर धाव घेणारा पक्षी, शिखराकडे झेप घेणारा पक्षी, आणि त्या शिखरावर जाता जाता शिखराच्या टोकावर पोचण्याच्या आधी अशा प्रकारची दुर्घटना घडणं, त्याच्यामुळे केवळ त्या एकट्या माणसाचं नुकसान होत नाही, तर संपूर्ण राज्याचं, सर्वत्र जनतेचं नुकसान होतं. ते नुकसान अजितदादा गेल्यामुळे महाराष्ट्राचं झालेलं आहे. आणि दादासाहेब गवई परिवार यांचे कौटुंबिक संबंध सगळ्यांनाच माहीत आहे. आणि त्यामुळे दादा गेले तर आमच्या कुटुंबावर घरातील व्यक्ती गेली, एवढा आघात झाला. मी या ठिकाणी दादा असलेली निर्वाण गाथा दादांच्या सुखासाठी आपल्यासमोर अर्पण करते. संपे
संखारा अनिचाती यदा पयाय पसति अथ निविन्दति दुःखे ते समगो विशुद्धिया अनिचावत संखारा उपद्वयन धम्मिनो उपजित्वा निरुज्यन्ते ते समो सुखम ते समो सुखम. दादा जिथे कुठे असतील तिथे त्यांना निर्वाण प्राप्त हो, सुखी राहो, सद्गती मिळो आणि आपल्या सर्व कुटुंबाला, आपणा सर्वांना दुःख झेलण्याची तथागत शक्ती देव अशी तथागताचरणी प्रार्थना करते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. महानगरपालिकेच्या प्रचारासाठी आमच्यामध्ये आले होते. अजितदादा सोबत जवळपास मी 1995 पासून, तसं 91-92ला माझा परिचय होता, परंतु खऱ्या अर्थानं 1995ला ज्यावेळेस भुजबळ साहेब विरोधी पक्ष नेते मी त्यांचा खाजगी सचिव म्हणून काम करत होतो आणि आमचा A10ला बंगला होता विरोधी पक्ष नेत्याचा आणि तिथून आमचं विरोधी पक्षाचं काम झालं होतं. ते एकत्रित काँग्रेस होती. त्यापासून खऱ्या अर्थानं माझा दादांचा चांगला परिचय आला. नंतरच्या काळामध्ये 98ला काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2 पक्ष झाले. त्यावेळेस भुजबळ साहेब विरोधी पक्षनेते म्हणून राष्ट्रवादीचे राहिले आणि त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं 99 पासून दादासोबत सातत्याचा संपर्क आणि विश्वासाचं तांतर निर्माण होत गेलं. मला आठवते की 98ला ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं असं विभाजन झालं त्यावेळेस रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत आम्ही याद्या घेऊन बसलो होतो की काँग्रेसमधले कोण लोक आपल्यासोबत राष्ट्रवादीमध्ये येतील आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खऱ्या अर्थानं पुढं नेण्याचं पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि लोकांना विश्वास देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या करून घेण्याचं काम खऱ्या अर्थानं दादानं त्या काळात केलं. नंतर सातत्यानं दादाचा माझा संपर्क येत गेला, विश्वास वाढत गेला आणि विश्वास वाढत असताना त्यांनी मला सातत्यानं, मी जरी सरकारी अधिकारी म्हणून काम करत होतो परंतु त्यामध्ये प्रत्येक ऑफिसमध्ये पार्टीचं काम एखादा अधिकारी करत असतो. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मग ते पार्लमेंटरी बोर्ड असू द्या किंवा वेगवेगळ्या कोणतेही मीटिंग्स असू द्या पार्टीच्या, त्या ऑर्गनाईज करणं आणि त्याला पुढे नेण्याचं काम दादाच्या नेतृत्वात मी करत होतो. मला आठवते की अशा कितीतरी पार्लमेंटरी बोर्ड असतील की महत्त्वाच्या मीटिंग असतील, पवारसाहेबांसोबत सहसा कोणी विषय मांडत नसत, परंतु अजितदादाचं एक होतं की त्यांना जो विषय पवारसाहेबांना मांडलेला आहे आणि त्यांना तो जर पटला नाही तर तो त्या मीटिंगमध्ये सर्व 10 लोकांच्या 15 लोकांची मीटिंग असू द्या, तो त्यांनी कर्कशपणे मांडला पाहिजे. मी त्यांना म्हटलं एक दिवस, दादा आपण साहेब जे विषय मांडतात त्या विषयाला तुम्ही विरोध करता बरेच वेळ. त्यामुळे खोडके एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जे वाटते की हे चुकलं आहे ते आपण सांगायचं, निर्णय घ्यायचं काम त्यांचं आहे.
त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मग तो इम्प्लिमेंट आपण करायचा, कारण की त्यांनी मग आता निर्णय घेतलेला आहे. परंतु कोणताच विषय आपण आपल्या मनात ठेवला नाही पाहिजे. आपण एकदम मोकळेपणानं विषय मांडला पाहिजे. एक गोष्ट, आपण बावनकुळे साहेब इथं आहे, आपण बरेचशा कॅबिनेट त्यांच्यासोबत केलेलं असतील, म्हणजे जवळ 15-20 वर्षापूर्वी आम्ही पार्टीच्या विषयावर किती वेळ त्यांच्याशी बोलत होतो की दादा आपण हे काही जाहीररित्या बोलू नका. पण ते म्हणे की नाही, मला जे पटते त्याच्यात पार्टीचं नुकसान होऊ द्या की व्यक्तीचं नुकसान होऊ द्या, जे चूक आहे ते चूक आहे, मला त्याच्यात काही म्हणणं नाही. आपण बघितलं असेल, त्यांनी फायनान्स डिपार्टमेंट घेतल्यानंतर सातत्यानं ते नेहमी बोलत होते की आपल्या राज्याच्या उत्पन्नातला आपण 70-80% खर्च जो आहे तो आपण पगारावर करतो सातत्यानं. म्हणजे असं आहे की कॅबिनेट नसेल असं आहे की नाही, आणि सातत्यानं ओपन कर्मचाऱ्यांच्या, सचिवांच्या मधात अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना किंवा आपण इथं थांबलं पाहिजे, इथं कुठेतरी कमी केलं पाहिजे. नाही तर मग आपण शासनाकडून, शासन जे पैसे वसूल करतो, जनतेचा पैसा आपण टॅक्सच्या रूपानं वसूल करतो, तो विकासासाठी, वापरासाठी आपल्याला राहत नाही. ही ठाम भूमिका मांडण्याची खऱ्या अर्थानं हिंमत जी होती ती दादांचीच होती. किती विषय असतील असे की दादांनी कधीही त्या विषयाला नाही म्हटलं असं कधीच झालं नाही, की ज्याला जे पटलं नाही ते त्यांनी विरोध केलाच पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं त्यांचं हे राजकारण मी जवळून पाहत होतो. खऱ्या अर्थानं 99ला ज्यावेळेस 2099 आणि 2004ला जे इरिगेशन मिनिस्टर म्हणून त्यांनी पूर्ण राज्य सर्वात फिरले असतील त्यावेळेस राज्य, तर प्रत्येक तालुका असा एकही तालुका नसेल की त्यांच्या 2-3-4 वर्षाच्या कार्यकाळात अजितदादांना कोणत्या तालुक्याला भेट दिली नाही. त्यांनी राज्य समजून घ्यायचा प्रयत्न खऱ्या अर्थानं 2004 ते 2005च्या 6च्या मधात केला. आणि ते नेहमी सांगत होते की आपण इथं बसून आपल्याला राज्य समजू शकत नाही, आपल्याला लोकांच्या भावना समजत नाही, लोकांचे प्रश्न आपल्याला समजू शकत नाही. जोपर्यंत आपण त्या लोकांमध्ये जाणार नाही, त्या लोकांशी बोलणार नाही, त्या लोकांशी संवाद साधणार नाही, तोपर्यंत तिथले प्रश्न आपल्याला समजणार नाही. आणि सातत्यानं 2004 पासूनचा त्यांचा जो प्रवास होता तो काल परवापर्यंत चालू होता. आता अमरावतीला ज्यावेळेस आले होते त्याच्या 1 महिना पहिले माझा ॲक्सिडेंट झालेला होता. मी स्टेजवर बसलो होतो. मला म्हणाले, खोडके लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस लोकप्रतिनिधी होतो त्यावेळेस आपण कुटुंबाचं नाही राहत, आपल्या मागं जबाबदारी असते. आपण काम करताना खऱ्या अर्थानं आपलं जनतेचं नुकसान होईल आपल्या जाण्यानं, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीनं स्कूटर चालवत होते आणि स्कूटरनं फिरता हे काही बरोबर नाही आहे. आता तुम्हाला दुसरं जीवदान भेटलेलं आहे. म्हणजे त्यांचा एक संकल्प होता, एक त्यांची धारणा होती की लोक आम्हाला ज्यावेळेस निवडून देतात त्यावेळेस आम्ही लोकांसाठी नाही आहे, आम्ही लोकांसाठी आहे, आम्ही कुटुंबासाठी नाही, आम्ही व्यक्तिगत जीवन आमचं संपलेलं आहे. म्हणून आपण कोणतेही काम करताना लोकांचा विश्वास, लोकांचे प्रश्न हे सातत्यानं मांडले पाहिजे. हे मी त्यांच्यापासून नेहमी शिकत आलो. हृदयाचा ठोका थांबल्यासारखं झालं, कारण की दादा एक आमच्या पार्टीचे प्रमुख नव्हते, आमचे कुटुंब प्रमुख होते. आमच्या सर्वांचे कुटुंब प्रमुख म्हणून मी त्यांच्याकडे आम्ही सर्वजण पाहत होतो. आणि त्यांच्या जाण्यानं आमच्या पक्षाचंच नाही तर पूर्ण राज्याचं एक आपण पाहिलं असं की 2ऱ्या-3ऱ्या दिवशी मी आमच्या प्रफुल्ल पटेलांना म्हटलं, मोठमोठ्या पत्रकारांना म्हटलं की तुम्ही आणि मी दादा जनतेमध्ये किती रुजले होते याचं मोजमाप आपण दादा गेल्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रानं आपल्याला दाखवून दिलं. आपण सुद्धा हे अज्युम केलं नव्हतं की दादाचं महत्त्व आणि दादाचं हे मोठेपण हे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या घटकामध्ये दादा किती त्यांना त्याचं महत्त्व होतं हे आपल्याला या 2 दिवसाच्या यांनी खऱ्या अर्थानं उभारलेलं होतं. अमरावतीचं सुद्धा फार मोठं नुकसान झालं. आता
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस आले त्यावेळेस त्यांचं भाषण जर आपण लावून पाहिलं तर आपण आश्चर्य कराल की असं भाषण आणि असे विकासाचे मुद्दे त्यांनी त्यात मांडले होते. आज आपण अमरावतीकरांनी आज त्याचा 13वा दिवस होता. घरी बारामतीला काठेवाडीला 13वीचा घरगुती कार्यक्रम झाला आणि आजच आपण त्यांना इथे भावपूर्ण सज्जने देऊन राहिलो. मी आपल्या जमलेल्या सर्व या अमरावतीच्या जनतेच्या वतीनं अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं आणि आपल्या सर्वांचं नुकसान झालं ते त्या घटनेमुळे ज्या दिवशी अजितदादा आपल्यातून निघून गेले. आज खरं तर आपल्या सर्वांना अजितदादाच्या जीवन कार्याचा परिचय आहे. खरं तर व्यासपीठावरचे सर्वच नेतृत्व हे अजितदादाच्या आयुष्यामधले कधी ना कधी कुठला ना कुठला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. माझाही खूप अनुभव आणि गाढ अनुभव अजितदादाचा आहे. खरं तर मी त्यांच्या पारिवारिकच मित्र आहे. 1994ला पहिल्यांदा माझी अजितदादाची ओळख झाली आणि आज या 32 वर्षाच्या त्यांच्या माझ्या संबंधातनं जे आमचे ऋणानुबंध आहेत, खरं तर आपल्या सर्वांना आणि मला आणि या महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीवरचा विश्वास, जसं आता आपण बघितलं व्हिडिओच्या माध्यमातून, हा होतच नाही की अजितदादा आपल्यात नाही आहे. आपल्या सर्वांच्या अनुभवातनं आपल्याला सर्वांना जे मान्य आहे की विकसित महाराष्ट्राला नव्या दिशेने नेणारा एक अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता आपल्यातून निघून गेलाय. महाराष्ट्राचं प्रचंड मोठं नुकसान. खरं तर अजितदादाच्या आयुष्याची जी काही संघर्षमय गाथा आहे त्या गाथ्यामध्ये आता तर कळस चालवण्याचे दिवस आले होते आणि आम्ही सर्वांनी हा विचारही केला होता की 2047चा विकसित महाराष्ट्र हा अजितदादाच्या अर्थसंकल्पातून झाला पाहिजे. अजितदादाचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राला विकासाकडे नेणारा आणि आज महाराष्ट्र ज्या ठिकाणी आहे या विकसित महाराष्ट्रामध्ये अजितदादाचं आयुष्य या ठिकाणी विणलेलं आहे. मी आधीच सांगितलं की 32 वर्षापूर्वी जेव्हा मी छोटा कार्यकर्ता होतो तेव्हा त्यांच्याकडे गेलो असताना त्यांनी जो अनुभव मला आज आहे तेव्हाही 32 वर्षापूर्वी होता की अजितदादाचा स्पष्टपणा, अजितदादाचं प्रखर आणि या महाराष्ट्रावरच्या जनतेचं प्रेम हे सारंच तेव्हाही बघितलं होतं. जिल्हा परिषदमध्ये असताना मी 10 वर्ष अजितदादाशी अनेक वेळा संपर्कात आलो. विधिमंडळाच्या 22 वर्षाच्या माझ्या प्रवासामध्ये अजितदादाचा सहवास माझ्या आयुष्यामध्ये कितीतरी गोष्टी बदलवून गेलाय. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता आपली भूमिका काय असली पाहिजे, एक आपली सही ही समाजाचं वाईट करू शकतं आणि एक सही ही समाजाचं कल्याण करू शकतं, असं शिकवणारा अजितदादा हे खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या जीवन घडणामध्ये अत्यंत महत्त्वाचे बिंदू त्या ठिकाणी टाकून गेले आहेत. खरं तर मी विधिमंडळात आल्यानंतर 2004मध्ये पहिल्यांदा जेव्हा त्यांनी वीज प्रकल्पाची बैठक घेतली आणि त्या बैठकीतनं अनेक या महाराष्ट्राच्या वीज खात्याचे निर्णय झाले आणि मग सतत या महाराष्ट्राला जेव्हा विधिमंडळात आम्ही मांडलं आणि विधिमंडळात एखादी गोष्ट एखाद्या विधानसभा सदस्याने मांडली असेल
त्या प्रत्येक शब्दांचा वाक्याची दखल घेणारे अजितदादा आम्ही बघितले. जवळपास 15 वर्ष तर आम्ही विरोधी पक्षात काम केलं. तर सत्ताधारी अजितदादा विरोधी पक्षाच्या कुठल्याही सदस्यांना तो विरोधी पक्षाचा आहे असे कधीच त्यांनी त्यांची चावल लागू दिली नाही. आम्ही सर्वांनी अजितदादावर आपण सर्वांनी का प्रेम केलं की त्यांनी कधीच पक्ष विपक्षाची भूमिका त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ठेवली नाही. आणि जेव्हा जेव्हा अनेक उदाहरणं या ठिकाणी आहेत, त्या उदाहरणात गेलं तर फार वेळ होईल. म्हणजे सुनील देशमुखजी बोलले आहेत, अनेक मान्यवर बोलले आहेत. खरं तर मनुष्य किती दिवस जगला याला अर्थ नाही, तो कसा जगला याला अर्थ आहे. अजितदादाचं जगणं हे या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला शिकवणार आहे. तुम्हा आम्हा सर्वांना शिकवणार आहे. सत्तेमध्ये काम करत असताना, पक्षामध्ये काम करत असताना, विरोधी पक्षात काम करत असताना आपापल्या भूमिका नेहमी वेगवेगळ्या असतात. पण मनुष्य म्हणून व्यक्ती कसा आहे याची ओळख ही जोपर्यंत त्यांच्या जवळ आपण जात नाही तोपर्यंत होत नाही. अजितदादाची जवळीकी आमची एवढी जास्त होती की माझ्या बाजूला 3 नंबर सीट आता सुनेत्रा वहिनीकडे आहे. मुख्यमंत्री 1 नंबर 2 नंबरवर एकनाथजी, 3 नंबरवर अजितदादा, 4 नंबरवर मी. आमचा विधिमंडळाचा हा प्रवास मागच्या नवीन सरकारनं तो सुरू झाला. बाजूला खुर्ची असल्यामुळं मी सोबत विधिमंडळात एकाच बेंचवर असल्यामुळं कधी कधी मी एखादा प्रश्न उत्तर देताना, एखाद्या प्रश्नाचं उत्तर विधिमंडळात देताना एखादी चूक जर माझी असेल तर दादा छोटी चिठ्ठी द्यायची की चंद्रशेखर जरा दुरुस्त कर. खरं तर अनेक आयाम म्हणजे अष्टपैलू कर्तृत्व जरी म्हटलं तरी 100 गुण आणि अत्यंत उच्च क्वालिटीचे गुण आणि तेवढे संस्कार, तेवढी संस्कृती आणि गरीब माणसाच्या कल्याणाकरता हृदयातून त्या ठिकाणी योजना बनणारे दादा. खरं तर एखादी योजना त्यांना पटली ती समाजाच्या कल्याणाकरता असेल तर दादा तो निर्णय तात्काळ घ्यायचे आणि ते लिहून ठेवायचे की हा निर्णय मला घ्यायचा आहे, हा निर्णय मी करणार आहे. मला आठवतं की या काळामध्ये, या 22 वर्षाच्या विधिमंडळाच्या काळामध्ये दादानी घेतलेला कुठलाही निर्णय इम्प्लिमेंट झाला नाही असं या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये कधीच घडलं नाही. जेव्हा ही घटना झाली तेव्हा महाराष्ट्र हळहळला. करोडो लोकांच्या डोळ्यात पाणी होतंच. पण मंत्रालय ज्या ठिकाणी दादानी आपलं संपूर्ण आयुष्य हे सकाळी 6 वाजतापासून रात्री 12 वाजेपर्यंत दिलं, त्या मंत्रालयाच्या प्रत्येक तलाट्यापासून, क्लास 4 ऑफिसर, क्लास 4 पासून तर सर्व चीफ सेक्रेटरीपर्यंत सर्व मंत्रालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. सहसा असं होत नाही. राजकारणामध्ये काम करताना आपण अनेक लोकांना दुखवतो. त्यावेळी मात्र खूप दुखवलेला व्यक्ती असतो तोही कधी कधी अशा मृत्यूनंतर एखाद्या वेळी तो स्तब्ध होतो पण दुःख व्यक्त करत नाही. पण अजितदादाच्या गेल्यानंतर मी जे मंत्रालय बघितलं आहे, चीफ सेक्रेटरी पासून तर क्लास 4 पर्यंत, शिपायापासून तर पोलिसापर्यंत प्रत्येक कर्मचारी हा त्यांच्या जाण्याने आत्ताही त्या ठिकाणी अजितदादाच्या चेंबरसमोर जाताना एक मोठा तीव्र नुकसान, तीव्र दुःख या ठिकाणी मंत्रालयाच्या संपूर्ण या विधिमंडळाच्या परिसरामध्ये आजही झळकत आहे. पवार परिवाराचं फार मोठं नुकसान झालंच आहे. पण ज्या दिवशी दादाचा मृत्यू झाला त्या दिवशी जर महाराष्ट्र बघितला आणि आजचाही महाराष्ट्र बघितला तरी अजितदादाचं नाव घेतलं की 2 मिनिट व्यक्ती थांबून जातो. दादानी प्रतिष्ठापेक्षा समाजामध्ये आणि गरीब माणसामध्ये मोठं स्थान निर्माण केलं आहे. मी आधीच म्हटलं की व्यक्ती किती जगला यापेक्षा तो कसा जगलायला लागता. आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य हे समाजाकरता, महाराष्ट्राकरता समर्पित आयुष्य आज निघून गेलं. देवेंद्रजी सोबत अजितदादा अशी जोडी या महाराष्ट्राने 20 वर्ष अनुभवली असती. 2047चा महाराष्ट्र हा
देवेंद्र अजितदादा आणि आम्ही सर्व. शेवटी सत्ता येणार आहे, सत्ता जाणार आहे. सरकारी काही परमनंट नसतात. काल कुणी, आज कुणी, उद्या कुणी असतं. त्यामुळे सरकार असो की नसो, अजितदादा आणि आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे आमच्यावर अजितदादाचे संस्कार आहेत, जरी ते विरोधी पक्षात होते त्यांनी संस्कार दिले आणि सत्ता पक्षामध्ये असल्यावर त्यांनी संस्कारच दिले. चुका दुरुस्ताचं काम, दुरुस्त करण्याचं काम माननीय अजितदादांनी या ठिकाणी सामान्याचा सामान्य कार्यकर्त्याच्या जीवनामध्ये चुका दुरुस्त करून त्यांना मनुष्य बनण्याकरता त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं आहे. खरं तर मी पक्षाचा अध्यक्ष झाल्यावर आणि आमचं महायुती झाल्यानंतर आमच्या पक्षीय राजकारणामध्ये कधी ठिणगी न पडू देणारं अनेक घटना या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी थोडी संघर्ष निर्माण झाला. कधी कधी महायुतीमध्ये काम करताना संघर्ष होत असतात किंवा मतभेद होत असतात. मनभेद नव्हते, पण मतभेदानंतरही अजितदादांनी एक पाऊल मागे घेऊन महायुतीला सांभाळणे, सरकार सांभाळणे, सरकारला पुढे नेणे. खऱ्या अर्थाने मी 10 जन्म घेऊनही जे करू शकत नाही ते अजितदादांनी करून दाखवलं. इतकं चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही आहे. व्यक्तिगत जीवनाचा विचार केला तर माझा मुलगा जेव्हा पवार परिवाराच्या मुलीसोबत आमच्या परिवारात लग्न जुळलं तेव्हा दादानी मोठ्या प्रमाणावर दादानी त्या ठिकाणी आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, पारिवारिक जीवनामध्ये माझ्या मुलांच्या लग्न कार्यालयामध्ये 3-4 दिवस सतत त्यांनी त्या लग्न कार्याची विचारपूस करणे, वधूवर दोघांकडे विचारपूस करून आमच्या परिवारामध्ये त्या ठिकाणी काय कमी आहे, काय जास्त आहे. त्यावेळेला मला लग्नामध्ये दादाचा फोन आला की काय चंद्रशेखर कमी आहे का. खरं तर ते दिवस अत्यंत दुःख देऊन आम्हाला गेले आहेत. त्यामुळं आपल्या सर्वांची हानी झाली आहे. आज सुनेत्रा वहिनी पदावर आहेत. ही गोष्ट खरी आहे करंजेकर बाबा की सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वामध्ये या महायुतीमध्ये आम्ही काम करत असताना त्यांच्या सर्व स्मृती, दादांच्या सर्व आठवणी आता आपल्याजवळ आहेत. दादाचे काही संकल्प महाराष्ट्राचे आहेत, विकसित महाराष्ट्राचे, तेही पूर्ण करायचे आहेत. सरकार कसं चाललं पाहिजे याबद्दलच्या दादाच्या काही भूमिका ज्या होत्या त्या भूमिकाही पुढे न्यायच्या आहेत. सुनेत्रा वहिनींनाही जो या ठिकाणी खूप मनावर दगड ठेवून त्यांना हा निर्णय घ्यावा लागला, त्या निर्णयाला आता आम्हा सर्व लोकांना सुनेत्रा वहिनीला कसं बळ मिळेल, सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी महाराष्ट्र कसा, त्यांचा पक्ष आहे, खूप मोठं त्यांच्यावर आता एक जबाबदारी आली आहे. आणि मला तर अभिमानाने सांगत आहे की आमच्या सुनेत्रा वहिनींनी शेवटी इतकं मोठं दुःख बाजूला सारून, मनात दुःख असूनही या राज्याला पुढे नेण्याकरता, दादाचे स्वप्न पूर्ण करण्याकरता, आपल्या अमरावतीकरांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता, विदर्भ मराठवाडा आपल्या परिसरामध्ये पुन्हा एकदा दादांनी केलेला विचार हा पुढे नेण्याकरता सुनेत्रा वहिनी जबाबदारी घेतली आहे. आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की दादांनी जे आपल्याकरता आयुष्य दिलं, दादांच्याही आयुष्यामध्ये आपण सुनेत्रा वहिनीच्या आणि जेव्हा जेव्हा या परिवारामध्ये आपली तशी गरज कधीच भागात भासत नाही, पण आपण सर्व त्यांच्या परिवाराचे घटक आहोत. खोडके साहेबांतर या ठिकाणी सांगताना ही गोष्ट खरी आहे की पहिल्या दिवशी मी आणि अजितदादा खूप वेळ बसलो अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि सर्व विषयावर. अजितदादा सांगून गेले की चंद्रशेखर तू मुख्यमंत्र्याकडे जा आणि जाऊन आल्यानंतर मला फोन कर, तू माझ्याकडे येतो मी तुझ्याकडे येतो. मला उशीर झाला, 7:45 वाजेपर्यंत मी मुख्यमंत्र्याकडे बसलो असताना पुन्हा दादाचा फोन आला की काही ठरलं का. माननीय मुख्यमंत्री अजितदादाशी बोलले, मी बोललो आणि अजितदादांनी एवढं सांगितलं की चंद्रशेखर आपल्याला अमरावतीमध्ये एकत्र काम करायचं आहे. संजयला मी सांगतो ते सोबत काम करतील. आणि दादा म्हटले की आता उद्या तू माझ्याशी बोल. आणि मग सकाळी घटना घडली. खरं तर प्रचंड मोठं नुकसान आपल्या सर्वांचं झालं आहे. अजूनही आपल्या सर्व यातून सावरत नाही आहोत.
अजूनही मंत्रालयात जाण्याची माझी इच्छा होत नाही. त्यामुळं खरं तर एक मोठं दुःख आपल्या सर्वांवर आहे, पण यातनं आता महाराष्ट्राच्या जनतेकरता आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि मी संजय खोडकेजी आपल्या व्यासपीठाचे आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण दादाचं जे ऋण आपल्यावर आहे ते ऋण असंच आपल्या ऋण म्हणजे आपल्या जीवनावर जे शेवटी कर्ज असतं व्यक्तीवर. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अनुभव असतात. आपली सर्वांची जबाबदारी आहे की आता अजितदादाच्या स्वप्नाला पूर्ती करायची, त्यांचा संकल्प पुरा करायचे आणि अजितदादांनी मांडलेला महाराष्ट्र हा पुढे न्यायचा आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाची भूमिका जी अजितदादाची होती ती मात्र जिवंत ठेवायची, त्यांची स्मृती जिवंत ठेवायची. त्यांच्या जगण्यातनं वागण्यातनं जे काही आपल्या सर्वांना उचलायचं आहे ते उचलावं आणि आपल्या जीवनातसुद्धा परिवर्तन करून या महाराष्ट्राच्या जनतेकरता आपण सर्वांनी समर्पित व्हावं अशी सर्वांकडून अपेक्षा आहे. अजितदादांना श्रद्धांजली देताना श्रद्धांजली द्यावी की नाही भीती वाटतं. श्रद्धांजली देताना ही सत्य घटना आहे. शेवटी सत्य हे सत्य आहे, परमेश्वरासमोर काहीच नाही आहे आणि त्यामुळं त्यांना श्रद्धांजली देताना आपण सर्वांनी अजितदादाच्या प्रवासाचा जो काळ आहे त्या काळातनं आपण आपल्या जीवनामध्ये एक अजितदादाच्या जीवनातलं काहीतरी काम उचलून आपल्या जीवनामध्ये संकल्पित करावं आणि अजितदादांना सर्वांची श्रद्धांजली दिली आहे. मी आपल्या परिवारातर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे अजितदादांना श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि खरं तर संजय खोडकेजी आपण मला हा मान दिला की शेवटी पालकमंत्री असल्यामुळं पण मला वाईट वाटलं की आज माझ्या देशतिकारी दादाची श्रद्धांजली होत आहे हे माझ्याकडं चांगलं नाही आहे. पण आता जो दिवस आला तसा काढावा लागला आहे. मी दादांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या जीवनातला जे काही संकल्प आहे ते पुढे नेण्याकरता आश्वासित होतो. धन्यवाद. शांती. आपल्या सर्वांच्या वतीने